नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट, साधा, सोप्या पद्धतीने बीट राईस तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत. 1 वाटी ओल्या नारळाचा किस, 1 वाटी आपण जुना बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये तेजपत्ता, 4 ते 5 लवंग, 2 हिरवी विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा. पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, पाववाटी आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, काजूचे काही तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण उभ्या कट केलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, 1 चमचा डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ आणि 1 चमचा आपण उडीद डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ आपण भिजत ठेवणार नाही आहे. फक्त तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुतल्यानंतर पाणी न टाकता आपण हे तांदूळ बाजूला ठेवूया. आपण इथं बीट घेतलेला आहे. आता या बिटाचा वरचा भाग आणि खालचा देठाचा भाग काढून टाकूया आणि बिटाची आपण साल काढून घेणार आहोत. बिटाची साल काढून झाल्यानंतर बीट स्वच्छ धुवून आपण हे बीट किसून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी दोन्ही बीट खिसून घेतलेले आहेत. आता गॅसवर आपण एक कुकर गरम करायला ठेवून आपण कुकरमध्ये हा राईस बनवणार आहोत. त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत. तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल जरी तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल. आणि आता साजूक तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून जिरे मोहरी आपली छान अशी फुलली गेली पाहिजे, म्हणजे आपली फोडणी खमंग अशी बसेल. त्यानंतर यामध्ये डाळ व उडीद डाळ, काही खडे मसाले, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, काजू, हिंग टाकून आपण एक 5 मिनटं हे परतून घेणार आहोत. मस्त असा बदामी कलर आला की आपण यामध्ये किसून घेतलेलं बीट आणि ओल्या नारळाचा किस टाकून मिक्स करून घेऊया. आपण या राईसमध्ये कांदा, टमॅटो किंवा कुठलेही मसाले वापरणार नाही आहे. झटपट असे हे आपला बीट राईस तयार होतो. सर्व एकजीव झाल्यानंतर आता आपण 5 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून वाफ देऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर मस्त असा हा आरोमा सुटलेला आहे, घरभर पसरलेला आहे. आता एक 2 ते 3 मिनटं आपण हे मिक्स करून घेऊया.
आणि यामध्ये आपण स्वच्छ करून घेतलेले तांदूळ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 1 वाटी जुना बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. त्यासाठी मी इथं 2.5 वाटी पाणी टाकून घेणार आहे. 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी अचूक प्रमाण आहे, पण तांदूळ जुना असल्यामुळे पाणी जास्त लागतंय. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी पाणी जास्त टाकलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया. एकदम सुटसुटीत मोकळा भात होण्यासाठी आपण आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढणार आहोत. आणि कुकर आपला पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, आहा, मस्त असा आपला हा बीट राईस तयार झालेला आहे. एकदम मऊसूत असा शिजलेला आहे. राईसवरची वाफ गेली की मी तुम्हाला दाखवते. एकदम मोकळा सुटसुटीत असा हा बीट राईस तयार झालेला आहे. आपण हा आता मोकळा करून घेऊया. खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे. आता या राईसवर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा आपण हा राईसमध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा कांदा, लसूण, मसाले न वापरता बीट राईस तयार झाला आहे.